काऊन काय झालं कल्लीचे बाबा? करा ना फोन. स्विच ऑफ आहे फोन तिचा. स्विच ऑफ करून ठेवला फोन तिनं. काय? फोन स्विच ऑफ करून ठेवला? असं कोणतं काम करून राहिली हे? असं कोणतं इले काम पडलं तर हिने फोन स्विच ऑफ करून ठेवला? तेच तर म्हणतो मी, फोन तर चालू ठेवायला पाहिजे होता पतीनं. हा, काय आहे काय नाही आपण चिंता नाही करत राहत, नाही तर फोन तरी करायला पाहिजे होता एक, का बाबा चिंता नको करा, मी इथे इथे हाव येतो असं काही म्हणून. काही सांगत नाही मुंगत नाही पोरगी, काही नाही, आपल्याच मनानं करायला पाहिजे, आपल्याच मनानं करते. आता काही बोलत बसू नका घरी. जा त्या पोराच्या घरी, त्या पोराला पाहते पोरगा आहे काय तर, का त्याच्या संग गेली तर जा पा पोराला पाहते आम्हाला. हो कल्लीचे बाबा, चला बरं जाऊन पाहू पार्वतीच्या घरी आला काय तो होता. हो चाल बरं, पाहून येऊ. आई घरीच राहायचो बरं. हा, जातो नको कुठं दरवाजा उघडा टाकून. मी घरीच आहे हो, मी कुठं जाईन? मी कुठं जाईन तू जा. हा मी घरी पाहतो मी घर. एकटी एक पोरगी एकटं एक पोरग, आणि तेच लेकरं दोनच लेकरं किती त्रास देते. पोरगही अलग त्रास देते ना पोरगी अलग त्रास देते. काय बाबा मा पोरीच्या जीवाले घोर आहे. पार्वती, संदीप कुठं आहे? संदीप आलाच तर नाही ना अजून. येवाच असता आहे कामा म्हणूनच येवाच आहे तो. काय 8 वाजून गेले ना आता रातचे, अजून येवाचाच आहे? असं किती काम करते आता, या 4-5 दिवसातच पुरं काम करून घेईन का जिंदगी भरायचं? आता वरी नाही केलं ना? झाला असन टाईम, असं नाही त्याचा सेट तर थांबला असन दुकानावर. हला नाही काही मा भाऊ, पहिलेपासून कामाचा आहे तो, कामाचाच आहे मा भाऊ. हला नाही तुमच्या वाणी त्या दिवशी बैठक होती तर राहू दे आता मी जातच नाही केलं तुम्ही. तसं तुमच्या वाणी समजतं का मा भावाले? करूनच राहिला तो, आतापर्यंत कामच करून राहिला तो, करते काम, आणि समोर बी काम करणारच आहे तो. हो, मी तर आलाच आहो ना, मी आलाच जाऊ. त्या भाऊच आपलं घर पुरं करून राहिला, लग्न झालं तेव्हाच नाही, तोच तो पैसे देऊन राहिला, अनाज पाणी घालून राहिला, तुले कपडे लत्ते पोरीले कपडे लत्ते घेऊन राहिला, सांगून राहिली भावाच्या बड आहे आता. बोलता कसे तुम्ही? बोलता म्हणून मी सांगतो, नाही तर मी आपण नाही सांगत, मी जाणून बुजून नाही सांगत तुम्हाला मी मा भावाच्या बड आहे. मी तर चुपचापच आहो. तुमचंच तर आपलं काहीच काही उलट सीधं बोलणं राहते. काय बोलता उलट सीधं? नाही आला तो तर गाड्या दूर जाते. स्वतःची गाडी आहे का त्याची? तिथून बसला का डायरेक्ट घरी. कधी गाड्या नाही सापडत, कधी कसा पडते, होऊन जाते टाइम. बोलता कसे मग तुम्ही? पार्वती, पार्वती. माय हे मुन्नी काय म्हणते गडे आता? आता काय लिहिली एवढ्या रातच्यानं आपल्या घरी? केला तर नाही त्या भावानं काही गपला, अजून घरी आला नाही तर. मा भाऊ काय गपला करून मग? काय करणार आहे तू? पार्वती. हो ये ना वा मुन्नी, ये ना घरात, ये ना. नाही मी नाही येत घरात, येतो बाहेर येतो. हे बी मोठी मनात चढल्यासारखे. आता घरात येवाले काय होते तिने? हो येतो, काय म्हणते न काय नाही तर. चल चल, काय म्हणते तर चल बरं. आला का तुझा भाऊ? आला का घरी? नाही अजून आला नाही ना तो घरी. काऊन? पाहावं, बरोबरच निघालं. मयाई म्हणे ना, माया आईचं बोलणं काही खोटं राहत नाही. मयाई खरंच एक बोलते आणि बरोबर मयाईला समजून जाते. पा मयाई म्हणे ना तसंच आहे. पण काय झालं? काय झालं शामराव भाऊ? मा साडा नाही आला बा घरी अजून. असं त्याला काम कोणी, त्याचा फोन नाही आला, काही नाही आला त्याच्यापाशी. फोनच नाही वाटते, फोनच नाही. नाही पार्वती, फोन नाही आहे त्याच्यापाशी? नाही फोन नाही आहे त्याच्यापाशी. 2-4 दिवस झाले फोन नाही त्याच्यापाशी. सुधरवाले टाकला त्यानं. माई पोरगी बी नाही आली सीताराम भाऊ, माई पोरगी बी घरी नाही आली. फोन लावतो तो स्विच ऑफ सांगते तिचा फोन. काय शामराव भाऊ, तुमची पोरगी बी नाही आली? मासारा बी नाही आला होता. काऊन म्हणजे कल्याणी आले नाही का? कुठं गेली होती तर कल्याणी? तिचे तर पेपर गिपर झाले काय ना? हो झाले होते, पेपर गिपर झाले. कपडे आणायला जातो म्हणे, त्या दिवशी घाई घाई ना आली. ते पाहुणे येणार होते तर कपडे आणतो म्हणे तिथून म्हणे खोलीवर, अशी म्हणून गेली. लय 11 वाजता बैठक झाली आणि त्याच्या बाद गेली ते. तर तरी तिच्या बाबांना म्हणलंच होतं तिले लवकर येतो बाई म्हणे. हो म्हणे 5 वाजेपर्यंत येतो म्हणे, अजून नाही आली. हा, मला तर वाटते सीताराम त्या साड्या संगच असं माई पोरगी. त्या साडा मोठा बदमाश आहे. त्या साड्यानं मा पोरीले धरून ठेवलं असन, जाऊ नको म्हणलं असन, कुठं नेलं असन घुमाले. ह्या वेळ नाही त्यानं नेलं होतं पारसिंग गेलं घुमाले, ह्या वेळ नेलं असून कुठं तरी घुमाले. हा, मा पोरीले भरपूर राहिला त्या साडा. आता काय माहित भाऊ, आता शामराव भाऊ आता अंधारात तीर मारल्यासारखं होऊन राहिलं हे. आता मा साडाही आला नाही, आता कुठं आहे काय आहे ते मला माहित नाही, आणि तुमची पोरगी तुम्हाला माहित नाही कुठं आहे काय आहे. तर अंधारात तीर आपण मारावं नाही. नाही काही नाही, त्याच्यात संग असा माय पोरगी. महापोरीले फसलून बरोबर फसवलं त्यानं. हो, आणि त्यानं हो म्हणून घेतलं महापोरीपासून. महापोरी चुपचाप राहिला, स्वतः चुपचाप राहिला. महापोरीच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली तुमच्या साड्यानं सीताराम भाऊ. जास्त काही बोल नको मुन्नी, तुही पोरगी बी तशीच आहे. मा भाऊ घरी होता, दिवाळी झाली आणि तो गेला त्याच्या गावाला. त्या दिवशी आला आणि त्या दिवशी तुझ्या पोरीनं मा भावाले बोलावलं होतं मा घरून. हा, पिंकीले सांगलं होतं बोला म्हणे त्या मामाले. तेव्हा मा भाऊ गेला होता. मा भाऊ आपण चालून नाही गेला होता, त्या पोरीनं चालून घेतलं मा भावाले. पहिले त्या भावानं गोटे मारले ना, मग महापोरीनं झल्ले गोटे. शिकवतो काय मले? त्या भाऊच तर आहे ना, जो आहे तो. महापोरीले एवढं चांगलं स्थळ आलं होतं, आता तर बिचकून टाकलं. हे पाय सीताराम, मा पोरीले जर का काही झालं ना, मी त्या साड्याला सोडणार नाही रे बा, आता सांगतो. तू म्हणतात येतो नको मग. अरे शामराव भाऊ, करून घेजा जे करायचं आहे ते करून घेजा, माय काही मतलब नाही. हो, थो वाईट वागन
त्यानं काही गलती केली असन तर तो आहे न तो मी आहे, बस. मी म्हणतात येणार नाही, पार्वतीला येऊ देणार नाही. काय गलती करणार आहे तो? हा शामराव भाऊ मुन्नी, आता त्याचं लग्न जुळलं, आता रविवारी साक्षगंध आहे, आता काय करणार आहे ते? हा जर पाहून जायचं राहिलं असतं त्याला पहिलेच पाहून चालले गेले असते. ते सांगितलं नसतं आपल्या जवळ, मा भावानं बी मला सांगलं नसतं, पहिलेच घेऊन पयाला असता त्या पोरीने, आणि त्या पोरीनं बी सांगलं नसतं तुम्हाला, पहिलेच पयाली असती. आता काय करणार आहे ते? हा काहीतरी. हो बा शामराव भाऊ, तेवढी तरी तू पोरगी बा समजदार आहे. हा एवढं मोठं टोकाचं पाऊल तिनं उचललं नाही, तुला सांगलं पहिले. आणि मा साडा बी तेवढा समजदार राहिला का त्यानं बी असं म्हटलं नाही तर त्याला आपण पाऊस घेऊन पळतोच बा म्हणून. मा साडाही समजदार, तुझी पोरगी बी समजदार. अशी समजदार लेकरं असले ना तर असं माय बापाला खाली मान करत नाही लागत. हो सीताराम, ते तरी आहे म्हणा, बरोबर आहे ते. नाही तर आपण किती बी धरू त्याला ठेवलं असतं, पाहत राहिलो असतो तरी ते पयालेच असते. ते पयालेपेक्षा हे बरं. ठीक आहे चालते, पण आता सांगून तर देवाले पाहिजे मग, नाही काय का? पण मी म्हणतो आता लग्न होणारच आहे, तर लग्नाच्या पहिले कायले येईना घुमाव. पण आता ते संगमंगच आहे हे काय माहित आहे काय? आता येईन तेव्हा माहित पडन. आता येईनच मा भाऊ, नाही तर मा भाऊ राहीन कुठं? येईनच तो, उसरा पासरा येतेस तो. विचारतोस मग मी त्याले तुझ्या संग होती काय म्हणून. हो ठीक आहे, चला येतो. हो ना शामराव भाऊ, आता भांडून बोलून काही फायदा आहे का? आता आपण गावकऱ्यापासून नातेवाईकात बदललो, आता आपण नातेवाईक झालो. आता भांडण्यात काही फायदा नाही. गोडीनं चांगली समजदारीनं राहिलो पाहिजे आपण. हो 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 ठीक आहे, चला येतो. हा शांत ते मुन्नीचा जवळ आता जवळच मला लागत नाही का? तर लग्न होणारच आहे. जवळ ना पोरगी असे अंगणात उभे आहे बापा, आणि समोर ते दोघं उभे आहे कायच्यासाठी होय तर. चल बरं जाऊन पाहू. आहे इंदिरा, संदीपाला कल्याणी तिच्या अंगणामध्ये उभे आहे का? हा संदीप कायला गेला असं गड्या तिच्या अंगणामध्ये? जास्त मला समजलं नाही. हे संदीप तिच्या अंगणामध्ये कायला गेला असं आतापासून? आता कपडे घ्यायला तर उद्या जावं लागते. आतापासून हो गड्या काही विचारपूस करायला नाही तर काही सांगायला गेला असं का तुम्ही असं घेता आम्ही तसं घेऊ, आम्ही असं कसं? बैठकीत बोलला नाही आणि आता एकटा गेला असन. हो तसं असू शकते, गेला असन, भुलला असन काही बोलायचं बैठकीत, तर म्हणत असन जातो ना सांगतो बोलतो. हो नाही पण मग एकटा गेला असता तो तर एकटा अलग उभं राहिला असतं. पण पोट्टी त्याच्या समोर उभी आहे ना, दोघं एका बाजूने उभे आहेत आणि मायबाप एका बाजूने उभे आहेत. मग हे पोट्टी काऊन त्याच्या बाजूने आली? चल बरं काय लफडा आहे तर जाऊन पाहू आपण. हो गड्या, पोट्टीला लाज शरम नाही काय गड्या? आतापासून त्याच्या बाजूने उभी झाली. हा तिचा बाप असताना तिथं भली बेसरम आहे, पण मुन्नीची पोरगी नाही कशी बापाजवळ सांगते मग याच्या संग लग्न करायचं आहे. कोण्या पोरीची हिंमत होईल? तिची कशी हिंमत झाली बापा? हा आहे, जाऊ दे ना, आहे तशी आहे. आता किती झालं तरी पोरगी होई जायची, आणि तिला तरी हिंमत दाखवली नाही तर मेन घुमी हा चुपचाप राहते पोट्ट्या, उठून पळते, बोलत नाही ना काही नाही. ते तरी बरी आहे. हो तेही बरोबर आहे. हा चेहऱ्यानं दिसते मोठ्या शांत, नाकावरची माशी हाकलत नाही अशा दिसतेत आणि उठून पळून जातेत. हे तरी पोट्टी बरी आहे. चल बरं जाऊन पाहू काय झालं तर. चल आता आपण हो म्हणलं त्याला समजावलं तर शेवटपर्यंत आपल्याला पाहा लागेल काय झालं काय नाही तर. चल बरं जाऊन पाहू काय झालं तर. हा ना, मानत नव्हता तिचा बाप, आपण कसं कसं समजावलं तर मानला. चल जाऊन पाहू काय झालं तर. काय झालं? कुठं चाललंय एवढ्या रातच्यानं? त्या मुन्नीच्या घरी काय झालं म्हणते, तिचा जवळ तो संदीप आणि कल्याणी एका बाजूने उभे आहेत, ते एका बाजूने उभे आहेत, काहीतरी बोलाबोली होऊन राहिली म्हणते. तर जाऊन पाहतो तिथं जरासा. कायले काही गरज नाही. आता त्याचा जवाई आहे, तो त्याचा जवाई पाहे आणि ते पाहे, आणि त्या जवाईचे भाटवा आणि बहीण ते पाहे, त्याला निपटू द्या. आता तुम्हाला काय म्हणतात टांगडवाची गरज नाही आता त्याच्यामध्ये. काय रामदास भाऊ, आता मानत नव्हता ना तो, नाही म्हणे, पण आम्ही समजावलं तर आता काय हेकडं होते तेकडं होते तर आम्हाला पाहा लागेल ना, सीधा तर करायला लागेल आम्हाला. पाहतो ना काय लफडा आहे काय आहे तर काय झालं तर. हो ना, अशानं चालते का हो त्याचं ते पाच बसे असं होते काय? अशानं तर मारापिटी होतीन. हा तो सीताराम भाऊ बी संताप दिमाखाचा आहे आणि शामराव भाऊ बी तसेच आहे संताप दिमाखाचे. हो ना बापा रामदास भाऊ मोठे संख्ये दिमाखाचे आहे दोघं बी, आणि ते मुन्नी बी तशीच आहे. पार्वती तरी शांता बिचारी, पण या तिघं मोठे भयानक आहे, यायला सांभाळून राहावं लागते, सांग ठेवा लागते. चल हो शांता, हो काय झालं तर चुपचाप पाहून येऊन जाऊ मग. हो तुम्ही जा ना, तुम्ही झोपा ना, तुम्ही काय ध्यान देता बोलायचे बाबा, तुम्ही जा झोपा. हो झोपतो बा मी, मला नाही पुऱ्या गावाची पंचायत, मी वावरातूनच उच्या नाही येत माझ्या कामातून. हो जा झोपा तुम्ही, पाहून येतो आम्ही. असं दोघंही संगत होते काय मग? हा लाज नाही तुम्हाला? होजी तुम्हाला लाज नाही जराशी बी? हा आतापासून तिला संग घेऊन हिंडून राहिले, आणि तुले वा पोट्टे, तुला नाही समजत का? जराही वाटत नाही का तुले काही? हा त्या मोबाईल मध्ये चार्जिंग बी नाही ठेवता येत का? कोणतरी करायला पाहिजे होता. मी तर कोणाला बोलत नाही बा, मी पोरीला बोलतो. कल्याणी तुला मी म्हटलं होतो पाचच्या पहिले येतो, कोण नाही आली तू? बाबा मी बोलतो तो बाबा असं झालं का? बाबा म्हणलं का मला?
ओय बाबा नाही म्हणू, काय म्हणू बाबा? मामाजी म्हणा, मामाजी. बाबा म्हणायची गरज नाही, मामाजी म्हणा, चालते. हो ठीक आहे मामाजी, मी मामाजी बोलन आजपासून तुम्हाला. तर मामाजी गोष्ट अशी आहे, त्या दिवशी एक वेळा गेलो होतो आम्ही पारशिंग्याला. त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सगळे गावकरी पारशिंग्यात होते, त्या दिवशी आम्ही दोघं तिथंच होतो. तर पाहायला लागलेच गेलो होतो आम्ही. तर त्या दिवशी पाहायला लग्न झालं नाही व्यवस्थित, पूजा पाठ झाली नव्हती. तर आता म्हटलं आता लग्न जुळलं, साक्षगंध आहे, कपडे घेवायचे पहिले म्हटलं पाया लागून घ्यावा म्हटलं. तिथं पारशिंग्याला जाऊन तो नवीन जीवन सुरू करण्या अगोदर पारशिंग्याला जाऊन पाया लागून घेतला. तर चांगलं काही म्हटलं म्हणून आम्ही पाया लागायला गेलो होतो. पण तिकडून येता येता गाडी भेटली नाही म्हणून उशीर झाला. का आताच जरुरी होतं काय जी पाया लागायला जाणं? आताच जरुरी होतं काय एकदम एवढं टोकावर जाणं? हा, किती आम्ही चिंतेत होतो घरी, किती चिंता करत होतो, आली नाही म्हणून. आताच काय जाणं बरोबर होतं काय तुमचं? होते नाही का दिवसा? साक्षगंध झाल्यावर एक दिवस चाललो गेलो असतो सगळेचे सगळे जण, दोघच जण. काय गरजेचं होतं काय दोघं जण जाणं? काऊन म्हणणे काय झालं? पाय ना शांताबाई, पाय ना इंदिरा, पाय तू बी. तुम्ही समजावलं नाही हिच्या बापाले. पाय ना, हा जमतेम लगन दुरलं, साक्षगंध नाही, साक्षगंधाचे कपडे नाही घेतले, ते पाय घुमा फिरायला लागले. आणि काही झालं गेलं उचनिष्ट, मग कोण जिम्मेदार राहील, कोण जबाबदार राहील याले? हा माय फिरायला गेले होते काय? कुठं कुठं गेले होते हो कल्याणी? संदीप कुठं गेले होते फिरायला बापा? काही नाही बाई, फिरायला नाही गेलो होतो, पाया लागायला गेलो होतो सती माईजवळ. आपले पारशिंग्याले पाया लागायला म्हटलं आता नवं जीवन सुरू होणार आहे आमच्या दोघांचा. म्हटलं पहिलेच पाया लागून घ्यावा होतो म्हणून पाया लागायला गेलो होतो बा. आता जाणं काही जरुरी होतं? नाही जरुरी तो नव्हतं मामाजी, पण असं वाटलं का चालू जावं बा आता म्हणून गेलो. जाऊ द्या, काय होते गेले तर. पण हे पहा, दोघालाही सांगतो व्यवस्थित राहा गड्या. जा तुम्ही घुमा फिरा, काही मनाई नाही, पण कनी व्यवस्थित राहा. आपलं हद पार करायची नाही. हद जे आहे हद पार करायची नाही, बस एवढं दोघंही लक्षात घ्या. दोघंही समजदार आहेत, बालिक आहेत म्हणून सांगतो. नाही बाई, एवढं तर समजते मला समजते, कल्याणीला समजते. एवढं तर आम्ही हुशार आहोत. आम्ही हद पार करणार नाही, आम्ही काही वाईट करणार नाही. आम्ही पाया लागायला गेलतो सती माईजवळ, बस दुसरं काही नाही. बरं ठीक आहे मामाजी, मी कल्याणीला घरी आणून दिलो. बरं चालतो, उद्या जावं लागते ना कपडे घेवाले. तर गाडी सांगू का एक? सगळेजण एकाच गाडीत जाऊ म्हणतो. हा हा संदीप चालते, द्या गाडी सांगून एक. सारे जण एकाच गाडीत जा या. कायले भटकता इकडे तिकडे, द्या सांगून एक गाडी. मामाजी आहे ना, एक गाडी सांगून देतो. हो ठीक आहे, सांगून द्या एक गाडी. ठीक आहे, जा आता घरी. हा कल्याणीने आवाज बोलते काय? आहो कल्याणी, संदीप तुले आवाज बोलते काय? हो काकू, ते तुले मला म्हणत नाही मासंग, असे नाही बोलत तुले मला. आवाज करूनच बोलते मासंग. पाय बरं, मन किती चांगलं आहे ना. बराबरीचे बी असले का नाही तरी आवाज नाही म्हणत बाईले. तू न मीच करतेत. हे तर आता किती लहान आहे कल्याणी त्याच्यापेक्षा, तरी बी आवाज करून बोलते. मस्त आहे, हा चांगला आहे. कुठं होता रे संदीप तू? आणि ते पोरगी ते कल्याणी ते तुझ्या संगच होती काय? का नाही, का एकटाच होता तू कामावर? नाही असं ना, ते पोरगी संग असं लय उतू आला ना तुझा भाऊ, लय उतू आला लग्नासाठी. इथे पोरगी पाहिली तर मना केला, मोठा दैत मनाचा बनला. बापरे किती चांगला आहे बा, लग्नाले नाही म्हणते. आणि आता घाई होऊन राहिली, राहिलं नाही होऊन राहिलं. त्या पोरी संग घुमाले नाही लसन तिथे, नाही काही बोलता काय व पिंकीचे बाबा तुम्ही? काहीतरी जे मनात आलं ते, जे मनात आलं ते काहीतरी बोलता तुम्ही. थांबा ना जराशी, त्याचं ऐकून तर घेऊ. काहीतरी काय ना घेणं ऐकून. त्या पोरी संगत होता ना, तिच्या संगत होता तुझा भाऊ. हो रे संदीप, ते तुझ्या संगच होती काय? भाऊजी असं काही बोलू नका, एवढा काही उतू नाही आलो मी. आणि बाई हो, ते पोरगी कल्याणी महासंगत होती. आम्ही गेलो होतो पारशिंगेले दर्शन घेवाले सती माईचं. कायले रे गेला होता तिला घेऊन ना? कल्ला नाही करून का तिचे बाबा आणि तिची आई? माहित आहे ना कशा आहे ते. तर मग नाही केले कल्ला, मी तिच्या घरी नेऊन दिलो, तिले तिच्या घरी सोडून दिलो. काही नाही म्हटलं, मी काही तसं सांगितलं. काही वाईट साईट नाही आहे म्हटलं. आमचं का म्हटलं सती माईचं दर्शन घ्यायला आम्ही नवजीवन सुरू व्हायच्या पहिले, कपडे घ्यायच्या पहिले आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो म्हटलं. त्या दिवशी गेलो होतो, दर्शन झालं नाही म्हटलं, म्हणून आम्ही पुन्हा दर्शन घ्यायला गेलो होतो म्हटलं. तर तसं काही आम्ही वाईट काम करणार नाही म्हटलं. तर मान्य झाले ते मामाजी, ठीक आहे म्हणे. असं काय तिच्या घरी नेऊन दिलं तिले? आणि आला असतं संतात त्या शामरावले, मारलं असतं तर कंबल्ल्यावर लात. पाहिलं असतो मग पुढची पुढं. मारलं असतं तर खाऊन घेतलं असतो मार. बापासारखा बाप मारत नाही काय, तसा सासरा काय ना बाप काय एकच. तर तिने एवढी हिंमत दाखवली, तर मला एवढी हिंमत दाखवली काही हरकत आहे काय? हा, गेलो होतो संग, मग रात झाली तर घरी नाही सोडून देऊ का तिले? हो, मार खाऊन घेतला असता, बेइज्जती किती झाली असती. कोण बेइज्जतीला भेटे बाई? सगळं आपल्याला आपलं करणं आहे. बेइज्जती काय? 4 लोकाला भेटे का कोणी? 4 लोक येते का खराले आपलं खाऊ घालाले? बरं ठीक आहे भाऊजी बाई, तो उद्या मी एक गाडी सांगणार हो, एकाच गाडीत सगळे थे. आणि आपण सगळे अजून कोण येते तर सगळे एकाच गाडीत होऊन चाललो जो. तू सांगतो काय रे गाडी तुझ्या पैशानं? हो बाई, आता माझ पैशानं मीच म्हटलं, त्याला सांगून आलो मी उद्या गाडी सांगतो म्हटलं मामाजी. सगळेजण एकाच गाडीत बरोबर राहतो म्हटलं. हो म्हणे, सांगू म्हणे. कर मोठेपणा, आतापासूनच कर मोठेपणा. मग शेवटी पैसे नाही राहणार तर मग भाऊजी मागतो, भाऊजीले खसवतो मग. नाही
हो ना संदीप, तूच काय गाडी सांगशील एकटा. अर्धे पैसे त्याने त्याच्या हिशोबाने जाऊ दे, आपण आपल्या हिशोबाने जाऊ, मग तिथे एक होऊन जाऊ. नाही तर मग अर्धे पैसे त्याने देवा गाडीचे, अर्धे तू दे. जाऊ दे ना बाई. काय गाडी अशी कितीची 4-5 हजार बस. 4-5 हजार माय काय हलकबारी म्हणून राहिलो काय. आता एकच दहा आणि मग एक लग्नाचे कपडे घ्यायला जाऊ तवा. घडी थोडी मला गाडीत बसून न्यावा लागेल त्याली. जाऊ दे ना, एवढं काय टेन्शन घेतो तू. आणि भाऊजी तुम्ही बी टेन्शन नका घेऊ ना. बरं बा तुझ्या मतानं. बाई मी हातपाय धुतो, वाढ जेवण. हो ये हात पाय धुणे वाढतो मी. पार्वती लग्नापर्यंत तेव्हा भाऊ एखादा एक कर इकतेच वावर. इकू द्या, त्याच आहे. इके नाही तर ठेव, काय करायला लागते. चला मी वाढतो त्याला जेवायला, तुम्ही झोपा तोपर्यंत. जेवले ना तुम्ही? जरी त्यानं म्हटलं चाल, तर तुले जावाची काय गरज होती कल्याणी. तो पोरगा बारगा काही बी झालं तरी काही होत नाही त्याले. हा पोरी बारीचं मोठं नाक कट्टे. हा कायले गेली तू? नाही जावायला पाहिजे होतं. गावात माहित होईल तर काय म्हणून गावातले तू करतील ना. आई मला बी काहीतरी त्याला सांगायचं होतं, म्हणजे ते माझ्या संग जे घडलं ना ऋतिकचं प्रकरण, ते मी मला त्याला सांगायचं होतं. तर ते म्हणे आता तिथंच सांगतो म्हणे, काय सांगायचं तर म्हणे, आणि पाया बी लागून येऊ म्हणे आपण म्हणे. तर म्हणून मी गेली होती आणि सांगितलं मी त्याला सगळं. पाय हाय मॅड पोट्टी, काय गरज होती त्याला सगळं सांगायची. हा समोर चालून नाही तुला ताना मारून काय तो. नाही बाई, कल्याणी बोर केलं सांगितलं तू नव्हतं. काय 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 त्याच्यावर काय म्हणे मग तो. बाबा तेच तर, समोर चालून माहीत झाल्यापेक्षा समोर चालून माहीत तर होणारच होतं, कोण ना कोणी सांगणारच होतं त्याला. जर समोर चालून माहीत झालं असतं तर त्यानं मला काय म्हटलं असतं. तर मग म्हणून मी पहिले त्याला सांगून त्याला. तर हेही म्हणलं बाबा, हे पा म्हटलं असा मा भूतकाळ आहे म्हटलं, तुम्हाला कबूल असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. तुमचा काय भूतकाळ असेल तर तुमचंही सांगा म्हटलं, असं म्हणलं बाबा मी. हो हा ते बरं केलं. मग काय त्यानं काही सांगितलं काय. नाही माझ्या बाबतीत तसं काही आहेच नाही म्हणे, मी तसा होतोच नाही म्हणे, असे म्हणे ते. त्यानं काही नाही सांगितलं. दोघंही बापले की एक होऊन जाते ते. आणि बाबा मी त्याला हेही म्हटलं का समोर चालवून लग्न झाल्यावर मला तुम्ही मना नाही करजा म्हटलं. मी नर्सिंग केलंय, माझ्या नर्सिंग वाया नाही गेलं पाहिजे म्हटलं. मी नर्सची ड्युटी करण म्हटलं, आणि मला जिथे राहतं तिथे मी राहीन म्हटलं, आणि मला जे घेवायचं ते मी घेईन, जिथे जावाचं तिथे मी जाईन म्हटलं. तुम्ही मला मना नको करजा म्हटलं, असंही म्हटलं बाबा मी. हा हे बरं केलं बेटा, बरं केलं. एवढ्या मेहनतीनं शिकवलं बेटा मी तुला, नर्सिंग करून दिलं. तर हे नर्सिंगचा कोर्स वाया नाही केला पाहिजे. हा कामी लागला पाहिजे, हे बरं केलं. मग बाबा आता पाहू काय, ड्युटीसाठी अप्लाय करू का कुठं, पाहू का जागा निघाल्या का कुठं. तर थांब ना बेटा, आता उद्या कपडे घेवायला जायला लागते. आणि मग रविवारी साक्षगंध आहे, तो साक्षगंध लग्न होऊ दे. आणि मग पाहिजे होते ड्युटीचं, मग पाहू. तुमच्या मतानं बाबा.